जय हिंद मित्रांनो. तर आता पोलीस भरतीमध्ये टॅटू वगैरे गोंदलेलं वगैरे चालते का? तर आता जेव्हा आपण पोलीस भरती करत असतो हा सर्वांच्या मनात हाच प्रश्न बनतो. कधी ना कधीतरी हा प्रश्न नक्कीच बनत असतो की नेमकं पोलीस भरतीमध्ये टॅटू वगैरे गोंदलेलं वगैरे चालते का, की मेडिकलमध्ये काही पॉईंट दिला जातो? हा सर्वांच्या मनात हा प्रश्न नक्कीच बनत असतो. त्याच्यासोबतच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मी मेडिकलच्या वरती सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो की मुंबई शहर पोलीसच्या उमेदवारांसाठी विशेषतः तो व्हिडिओ बनवलेला होता. तो तुम्ही सविस्तरपणे बघू शकता. म्हणजे आता सर्वांसाठीच तो व्हिडिओ लागू होतो. म्हणजे सर्व जिल्ह्यांचं मेडिकल तर तशाच प्रकारचं होत असते. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे टेस्ट कशा प्रकारच्या होत असतात, त्याच्यानंतर कोणाला पॉईंट मिळतो, ऑपरेशन वगैरे चालते का, सर्व काही डिटेलिंग मध्ये मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर आता आपला प्रश्न असा आहे की टॅटू वगैरे पोलीस भरतीमध्ये चालतो का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, हो, आपल्या पोलीस भरतीमध्ये टॅटू वगैरे चालतो. पण आता तो कशा प्रमाणात चालतो? जर आता छोटं काही अक्षर वगैरे, एखादं नाव वगैरे, आई बाबा या टाईपचं जर थोडंफार नाव असेल तर ते चालून जाते. पण त्याच्या व्यतिरिक्त जर खूप मोठ्या प्रमाणात जर आपण टॅटू वगैरे गोंदलेला असला, एखादं काही गोंदलेलं असलं, तर ते मित्रांनो चालत नाही. आता चालत नाही, त्याच्यावरती पण उपाय आहे. त्याच्यावरती असा उपाय आहे की आपल्याला ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला वेळ नक्कीच दिला जातो मित्रांनो, की हे रिमूव्ह करा, त्याच्यानंतर मेडिकल वगैरे क्लिअर होऊन जाते मित्रांनो. एवढाही काही प्रॉब्लेम आपल्या पोलीस भरतीमध्ये टॅटूचा येत नाही. फक्त आपल्याला तो टॅटू जर मोठ्या प्रमाणात असेल तर तो आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी वेळ दिला जातो. त्याच्यानंतर आता मेडिकल पोलीस भरतीचं प्रॉपर मेडिकल कशा प्रकारचं होत असते सविस्तरपणे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपला थंबनेल तुम्हाला दिसत असेल चॅनलमध्ये, मुंबई शहर पोलीस मेडिकल कसं होणार अशा प्रकारचं थंबनेल आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिटेलिंग मध्ये बघू शकता. सर्व जिल्ह्यांसाठी हाच व्हिडिओ लागू होतो मित्रांनो. अशाच प्रकारचं मेडिकल आपलं होत असते. त्याच्याच बरोबर आता समोर आणखी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल कोणते डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्कीच करा. त्याच्यावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येतो. सोबतच चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल, पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.